महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कूटी स्वारास लुटणाऱ्या 2 अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले। या कारवाईत तब्बल 5,16,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे। फिर्यादी स्कूटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिज जवळ लिंबाच्या झाडा शेजारी मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने जिवे मारण्याची धमकी दिली। त्यांच्याकडील 38 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि 3 ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले। तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हेच या लुटीचे आरोपी असल्याचं निष्पन्न केलं। त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील दागिने तसेच दागिने विक्रीतून मिळालेली 1,40,000 रुपये रक्कम अशा एकूण 5,16,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उप अधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पो उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, दादा दराडे यांचा समावेश होता। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।